मम्मी जी। हाँ मम्मी जी। रॉकी। हाँ मम्मी जी। अरे तू आलास परत? ओम कुठे आहे? तुम्ही इतके लवकर गेलात, लवकर परत आलात, काय झालं ना काम? नाही मम्मी जी, ओमभाई गेलाय तिथे सांगायला. कशाबद्दल? ओमभाई त्याच्या आणि स्वीटू बद्दल स्वीटूच्या घरी गेलाय सांगायला. काय सांगतोस तू? असं अचानक मी जाताना काही बोलला नाही मला ओम. अरे मम्मी जी, सिचुएशन ही कुछ ऐसी है. स्वीटूला बघायला आज हा नाही तो उद्या तो, ऐसे ही चल रहा है. सो ओमभाईला ना ही गोष्ट पटली नाही मम्मी जी. हो, खरं तर मलाही पटत नव्हतं, पण नलूच्या हटवादी स्वभावासमोर मी काही बोलले नाही. तिचं बरोबर आहे, तिचं काही चुकलं असं मी म्हणणार नाही. तरुण मुलगी आहे, काळजी वाटते. पण तू म्हणजे मला अगदी अनपेक्षित बातमी दिलीस रे. आता खरी परीक्षा आहे हा ओमची. त्याच्या मनात काय आहे ते नलूला समजावून सांगणं, ही गोष्ट तिला पटवून देणं कठीण काम आहे. पण मला आनंद झालाय. मला आनंद झालाय की ओम जातोय बोलायला. मम्मी जी, अपने ओमभाई ना वो भी बहुत जिद्दी है. वरवर दिसत नाही तो, पण आहे हट्टी. त्याला आता ही नलूला गोष्ट पटवून द्यायची आहे ना, तिचा होकार मिळवायचा आहे ना, मग तो मिळवणारच काहीही करून. माझं मन सांगतंय मला. पण काळजीही वाटते. ओमच्या मनातलं नलूला कळू दे. स्वीटू बद्दलची ओमची भावना त्याच्या घरच्यांनी समजून घेऊ दे. माझ्या ओमला यश मिळू दे देवा. ओम, ओम पाऊस पडतोय, तू भिजशील ना. असं काय का हट्ट करतोय? स्वीटू मुकाट्याने आत बस. प्लीज नको करूस असं. आई प्लीज. आई स्वीटू. ओम. ओम. इतके वेळ मी तुला विचारत होते, का अंधारात ठेवलंस मला? स्वीटू, सगळं काय तमाशा आहे? आज तो दारात येऊन उभा राहिला, आपला तुझा हात मागतोय. इतकी कशी हिंमत वाढली त्याची? स्वीटू, आई वडिलांचा काहीच विचार का करत नाहीयेस तू? कसं समजावू मी तुला? किती प्रकारे समजावू? तुझं आणि त्याचं लग्न शक्य नाहीये. आपल्याला त्या लोकांची बरोबरी करणं जमणार नाही. स्वीटू, कसं आहे ना, प्रेम हे 4 दिवसांचं असतं, पण लग्न आयुष्यभराचं असतं. समोर जे येईल ना, ते निभावून न्यावं लागतं. दिसतंय ग मला स्वीटू, समोर काय काय वाढून ठेवलं ते, पण तुला का दिसत नाहीये? तो असा बाहेर उभा आहे, बरं दिसतं का स्वीटू? अगं, आपल्या अख्ख्या चाळीपेक्षाही मोठा बंगला आहे त्याचा. तो तरी स्वतःची अशी अवस्था का करून घेतोय? तुला कळतंय? त्यांच्या सारख्यांच्या लग्नात जेवायला जाण्याची सुद्धा लायकी नाही आपण.
त्यांच्याबरोबर लग्न कसं जमेल आपल्याला राजा? ती मालविका बघितलंस ना, ती कशी वागवते आपल्याला? तू पाहिलेस? तुला सगळं माहित असूनही तू अशी वागतेस का? वावत गेली का? विश्वास मोडलास माझा? आई, मी मुद्दाम नाही केलं ग. मी फक्त प्रेम केलं. म्हणजे केलं नाही, मला कळलंही नाही, पण ते झालं. माझ्यासारख्या मुलींच्या आयुष्यात प्रेम नसतं असंच मला वाटत होतं. पण ओ मला आणि माझं आयुष्य बदलून गेलं. आई, मैत्री इतकी सुंदर असते हे कळून त्या मैत्रीच्या प्रेमात पडले मी, आणि मग त्या मित्राच्या प्रेमात. आई, माझ्या दिसण्यापेक्षा त्याला माझं हसणं जास्त महत्वाचं वाटतं ग. एकदा बघ त्याच्याकडे. त्याला कितीतरी सुंदर श्रीमंत मुली मिळतील, पण त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आई, तुम्ही मला स्वतःवर प्रेम करायला शिकवलं, पण माझ्यावर कोणीतरी प्रेम करेल, मला कोणीतरी सुंदर म्हणेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आई, इतके दिवस मी खुश होते, आनंदात होते, पण काहीतरी कमी होतं. ते मला नाही कधी जाणवलं, पण लोक जेव्हा माझ्याकडे बघायची ना, तेव्हा त्यांच्या नजरेत मला ते जाणवायचं. पण हो मला, आणि त्यांनी ती कमी घालवून टाकली. मला आता मी पूर्ण वाटते. आई, आता मला माझ्या दिसण्याची लाज नाही वाटत, कसली खंत नाही वाटत. मला ओमच्या वागण्यातून जाणवलं की नुसतं सुंदर दिसणं नाही, सुंदर असणं महत्वाचं असतं. आई, प्रेमात अजून काय लागतं सांग ना. माझं आणि ओमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. आई, त्याला सवय नाहीये ग. प्लीज आई. दादा, आईला सांगा ना प्लीज, त्याला त्रास होतोय खूप. आई हो म्हण ना, त्याशिवाय तो नाही जाणार. तो खूप हट्टी आहे. आई स्वीटू, रडू नको. ओम दादाला वाईट वाटेल ना अजून. अरे हा ओम खानविलकर ते पावसात भिजत काय करतोय?
चल स्वीटू नाही चल. जा, आतमध्ये जा पटकन. चल. नाही नलू मावशी जोपर्यंत मला हो म्हणत नाही तोपर्यंत मी इथून नाही हलणार तू आहे. का हट्टीपणा करतोयस हट्ट नाही करते मी. करतोयस तू माझं. चल मी नाही ऐकणार. हे तू ओली होशील बाजूला हो. तू चल. नाही चल. ओम मोमो तुला एक मस्त पिक्चर पाठवतो आगे. चल. चल. आई जर तू ओमला बाहेर थांबवणार असशील तर मी पण दारातच थांबणार. वेडीस का स्वीटू? स्वीटू अगं काय करतेस बाळा? तू बघ ना काय अवस्था झाली ते. बहिणी मला माफ करा, मला नाही बघवत आहे. ओ चल तू आत चल चल. ए बिटू चल. नाही चल तू चल चल. ए चिन्या बस बस बस. चिन्या जवळ टॉवेल घेऊन ये जा. थँक्स. पाय देखील ए राहू दे स्वीटू. स्वीटू अगं सुमन अगं गरम पाणी घेऊन ये लवकर. काय पाय बुडवले ना तर बरं वाटेल. काय ओंकार हे वागणे योग्य आहे का? अहो काय हे बघा, मी त्याला पावसात भिजायला सांगितलं नव्हतं. मी त्याला घरी जायला सांगितलं होतं. तो त्याच्या मनाला येईल तसं वागतोय तर त्यात माझा दोष आहे का? अगं नलू तुझा दोष नाही, त्यांचा दोष नाही, पण ही बोलायची वेळ आहे का? अगं त्यांना बरं तर वाटू दे. बघ ना थंडीने किती कुडकुडतायत ते. बाळा पाण्यात पाय टाक. राहू दे. अरे बरं वाटेल तुला. आई प्लीज तुला जी काही शिक्षा द्यायची ना ती मला दे. त्याला नको देऊस. तुला खूप त्रास होतोय. प्लीज. वाव मालिका पाऊस पडला किती छान आहे ना. एवढा पाऊस लागलाय, माझ्या सगळ्या मीटिंग रिस्केड्यूल कराव्या लागल्या. हो का? मला तर मुंबईचा पाऊस खूप आवडतो. And I hate this rain sometimes. लंडन मध्ये कधीही पाऊस पडतो ना. हो कधीही पडतो. पण काही म्हणा, तर छान पाऊस लागलेला असला की हातात गरम गरम कॉफीचा मग किंवा मस्त गरम सूप हवं. आणि वडापाव, खळम खळम भाजी, कणीस. वा रली तुला हे सगळं आवडतं? आणि मुंबईच्या पावसात तू हे सगळं खाल्लंस, एन्जॉय केलं? आय मीन
तू पहिल्यांदाच इंडियात आलीस असं म्हणाली होतीस. मी फिल्म मध्ये पाहिलंय. गरम आहे ती कॉफी. सॉरी. हॅलो हॅलो मोमो. अरे आई, तुला माहितीये का इथे किती छान पाऊस पडतोय ते? तर गप्पा बस तू. हे बघ पाऊस कसला बघतेस. इकडे जगबुडी झाले जगबुडी आणि तुला काय पत्ताच नाही. काय 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 जगबुडी? अगं मोमो, ज्याच्या भरोश्यावरती तू तिकडे राहायला गेलीस ना, तो इथे दुसऱ्या पोरीसाठी पावसात भिजत उभा आहे. काय? कोणाबरोबर? तीच ती तुमच्याकडे कामाला होती ना. हे बघ मोमो, तो ओम तिच्याची लग्न करून तिला घरी घेऊन येईल आणि तुला घरातून हाकलून देईल ना, तेव्हा तुला कळेल. हे बघ तुला सांगतो, हे बघ तू ना तिकडे नीट जम बसव. ते माझे कटिंगचे आजचे सुद्धा वांदे झालेत ग. हे बघ मी व्हिडिओ पाठवतो, बघ त्या ओमचं काय चाललंय ते. हा चल स्वीटू नाही. चल. आतमध्ये जा पटकन. चल. नाही नलू मावशी जोपर्यंत मला हो म्हणत नाही तोपर्यंत मी इथून नाही हलणार तू आहे. का हट्टीपणा करतोयस? हट्ट नाही करते मी. करतोयस तू माझं. चल मी नाही ऐकणार. ए तू ओली होशील, बाजूला हो. तू चल. काय बघतेस? चल. काही नाही. काही नाही. मला स्वीटूचा आवाज आला. नाही मालविका, असू दे. बघू दाखव. नाही ऍक्च्युली मोमो, शो इट टू मी. मालविका ऐक. शो इट टू. मॉम, मॉम, मॉम. ओम, बरं वाटतंय का रे आता? हा शेक घे, बरं वाटेल. चिन्या, ते शेजाऱ्यांकडून आपण केस सुकायचं मशीन आहे ना, ते आणून ना. नाही बाळा, राहू दे. मला ड्रायरची गरज नाहीये. मी चहा टाकते. ओम, शर्ट काढून ठेवा, मी इस्त्री घेऊन येतो. इस्त्री. हा हे घे. हे घे, बरं वाटेल. थँक्स. हे घे. आता लवकरात लवकर स्वीटूच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी करावी लागणार आहेत आपल्याला. तयारीत राहा रॉकी. हाँ मम्मी जी. नलू नकार देणारच नाही. ये तो आपने सही कहा मम्मी जी. नलूचा लाडका आहे ओम. मम्मी जी, मैं ओम को फोन लगाऊ क्या? ए नको नको नको, त्यांचं बोलणं होऊ दे. हा, आणि नलूनी परवानगी दिली ना, ओमच आपल्याला फोन करेल बघ. रॉकी, आपण ऍडव्हान्स मध्ये थोडस गोड मागून ठेवूया का? मॉम, हे काय काय झालं? काय झालं? काय काय चाललंय का हे सगळं? प्रेम आणि लग्न यांचा खेळ मांडलाय का? हे बघ, तुझी बेस्ट फ्रेंड म्हणवतेस ना तिला, मग कसं वागतेय ती ओमशी बघ. हे बघ, पावसात भिजत उभा ठेवलाय त्याला तुझ्या बेस्ट फ्रेंडनी. का असं वागते ती? आणि तुला माहितीये ना,
ओम पावसात भिजला की त्याला ताप चढतो, ताप डोक्यात जातो आणि मग हे असं पावसात भिजत उभा आहे तो त्या स्वीटूसाठी? मग ह्याला प्रेम म्हणतात का? नाही रॉकी, तू गाडी काढ, आपण लगेच जातो तिथे. हाँ मम्मी जी चलिए आप.